आम्ही सगळ्यांना घेऊन बसतो. पूर्ण बहुमताचं सरकार आहे, त्यामुळे कुठेतरी गांभीर्य कमी झालं हिंदू. नाही, मी तुम्हाला एकच सांगतो, भाजपचं पूर्ण बहुमत असू दे, अर्ध बहुमत असू दे, हिंदूंचा वापर फक्त निवडणुकीसाठी करतं भाजप, इतर वेळी करत नाही. सर, काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर स्वतःहून सर्व मंडळांना भेटीसाठी बोललं होतं, परंतु तब्येतपर्यंत हे कारण घेऊन त्यांची भेट नाकारली. निश्चितपणे, कारण त्यांना माहिती की ज्यांच्या हातात खरी काही पावर त्यांच्याकडेच जातील ना, ते ज्यांना त्यांच्याच समित्यांमधून डावलतात त्यांच्याकडे कशाला जातील. सर, हिंदी में बताइए, तुम्ही या समितीबद्दल बोलतायत, या नियमांमध्ये बदल करून आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेना परत आणण्याचं गावाला जायची धमकी दिली असेल. नाही, पण आधी ते नव्हते, म्हणून तुम्ही सांगतो ना, रुसून गावाला जायची धमकी दिली असेल म्हणून तर घेतलं असेल परत, पण आधी डावललं ना, हे सत्य गोष्ट आहे ना. पालकमंत्री पदावरून पण वाद, डीपीटीसीची बैठक झाली रायगडच्या, तिन्ही नेते उपस्थित. अतिशय दुर्दैवी आहे की एका महिला मंत्र्याच्या हाताखाली त्यांना काम करायचं नाहीये, अतिशय दुर्दैवी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर युवा मंत्री आहे, महिला मंत्री आहे, त्यापेक्षा नेमले कोणी, तुमच्याच सरकारने नेमले ना, की आम्ही नेमून दिले त्यांना. पण हा जो एक आगाऊपणा पण आणि इगोसेंट्रिकपणा जो आहे ना त्यांचा, एकनाथ शिंदे गटाचा, तोच मला वाटतं भाजप आता त्यांना बाजूला ठेवायचा प्रयत्न करत आहे. कारण लोकांना दिसतं हे भांडणं काही जनतेच्या सेवेसाठी नाही आहेत, ही भांडणं सगळी स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत. सर, हिंदी में बताइए, चारकोल और कांदिवली में गणेश आइडल को विसर्जित करने पे रोका गया, इस पे क्या मांग है आपकी? हमारी मांग साफ है, स्वच्छ है. यही बात है कि जब ये इंटरिम ऑर्डर आई, 30 जनवरी को इंटरिम ऑर्डर आई, और उसी के बाद 1 तारीख से माघी गणेश का जो उत्सव है वो शुरू हुआ था. परसों विसर्जन को रोका गया. और इसमें दुर्भाग्यपूर्ण चीज़ यही है कि ये जो भाजपा खुद को हिंदुत्ववादी कहती है, सिर्फ चुनाव के दरमियान हिंदुओं का इस्तेमाल भाजपा सिर्फ चुनाव के लिए करती है, अदरवाइज हिंदू की तरफ देखती भी नहीं है. इसमें बहुत सारे उदाहरण हैं, लेकिन सबसे पहला और प्रथम उदाहरण यही रहेगा कि विसर्जन को रोका गया. आज भी पुलिस का इस्तेमाल करके धमकियां दे रहे, दबाव डाल रहे कि विसर्जन कीजिए, वो भी आर्टिफिशियल पॉन्ड में कीजिए. बात स्पष्ट है, इंटरिम ऑर्डर 30 जनवरी को जिन्होंने इन्हीं मंडलों को परमिशन दिए, फिर वो पुलिस हो या फिर बीएमसी हो, क्या वो बात नहीं कर सकती थी इन मंडलों से? क्या वो कोर्ट के सामने ये इशू नहीं रख सकती थी कि अभी ये उत्सव जारी है, इसके बाद हमें इस पे निकाल लेने दीजिए? तो ये सारे मामले तो है. और यही भाजपा जो हमें कहती है कि हम हिंदुत्ववादी है, इसी भाजपा ने जिस बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहे, उसी बांग्लादेश को 2 लाख टन का चावल भेजा गया, उसी बांग्लादेश के साथ क्रिकेट खेला. ये जो भाजपा हमें कहती है कि हम हिंदुत्ववादी है, उसी भाजपा के राज्य में गोवा से इराक को बीफ एक्सपोर्ट हो रहा है. यही भाजपा का हिंदुत्व है, सिर्फ चुनावी हिंदुत्व. सध्या तानाजी सावंत डिप्रेशन मध्ये होता, मग बँकॉकला तानाजी सावंत यांनी फक्त त्याने करून वेटिंग करण्यासारखं वाटतं का? काय एक शेर तो दुसरा सवा शेर, एक गुजरातला पळाले, दुसरे बँकॉकला पळाले. एक तर काय त्यांचे नेते पण असेच गावाला पळत असतात ना, ते सगळं रुसून बिसून पण जास्ती मनातलं माझ्या ओळखून घ्या, मला बोलायला लावू नका ना, तर भलती हेडलाईन होईल. नेताओं ने ये सवाल उठाया है कि उनको पीएपीएस अपॉइंट नहीं करने दिया जा रहा है. वो सीएम ने कहा है कि गुड कैरेक्टर नॉन करप्ट पीएपीएस आप अपॉइंट कर सकते हैं. अभी गुड कैरेक्टर के भाजपा की क्या परिभाषा है वो भी जानना पड़ेगी, क्योंकि वॉशिंग मशीन में क्या गुड कैरेक्टर होता है वो भी एक है. लेकिन गुड कैरेक्टर के इस पे एक मंत्री को तो बाहर किया है यूनिफॉर्म के स्कैम में जो अटके हुए थे. बहुत सारे अभी हो जाएंगे, आगे आगे देखिए क्या होता है. नाराज आपको लगता है एकनाथ शिंदे बीजेपी में नहीं बन रही है इसकी नहीं, चेहरा देख के तो वैसे कुछ हाव भाव का भी बदले ही नहीं है, तो लेकिन गाँव जाएंगे तो पता चलेगा. लेकिन मैं बात आपको यही वापस लाना चाहता हूँ कि जो कल विसर्जन के दरमियान जो भी नोकझोंक हुई, जो पुलिस ने रुकाया ये विसर्जन को, ये दुर्दैवी और दुर्भाग्यपूर्ण है कि भाजपा इस पे चुप है. Sir, you have been to foreign countries. You may have watched stand-up comedy. Few days back, India's Got Latent show was aired, and there's obscene language that's used about parental intercourse. What do you